नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल. रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा संदीप पाठकचं सुद्धा हार्दिक स्वागत. पावटॉलॉजी हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 11 एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवडलेस? तो हा चांगला प्रश्न आहे. दोन्ही झालेलं आहे. खरं बघायला गेलं तर सिनेमाने माझी निवड केली आहे, कारण प्रसाद नामजोशीला असं वाटलं की मी हा रोल करायला पाहिजे आणि मी हा रोल चांगला करू शकेल. मी म्हणलं का, तर तो म्हणला नाही, तो अतरंगीपणा तुझ्यामध्ये आहे, म्हणून मी हा रोल स्वीकारला. त्याच्यामुळे माझ्याकडे ती भूमिका चालून आली आणि नंतर मी त्या भूमिकेला शोधत त्या भूमिकेकडे चालत गेलो. क्या बात आहे. हा प्रवास आहे, डेफिनेटली प्रोसेसची गोष्ट आहे एखादं कॅरेक्टर वठवणं. आता सध्या जर वातावरण पाहिलं तर कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठेतरी चौकट बसते का, असं कुठे वाटतं काय कलाकार म्हणून? नाही, मला असं वाटतं की तुम्ही व्यक्त कसे होता त्याच्यावर तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे का नाही येणार आहे. तर मी 25 वर्ष या मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करतो आहे. मोठ्या प्रमाणात मी विनोदी सिनेमे केलेले आहेत, विनोदी मालिका केलेल्या आहेत, विनोदी नाटकं मी भरपूर केली आहेत. सध्या माझं वराड निघाले लंडनला नावाचं नाटक चालू आहे. तर मला कुठेही आजपर्यंत असं वाटत नाही की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माझ्या बाबतीत मी म्हणतो की गदा येते. तर मी अत्यंत स्वच्छंदपणे, मनमोकळेपणाने आणि हॅपीली काम करतोय. शेवटचा प्रश्न, तू विनोद अभिनेता आहेस म्हणून विनोद हा अनेक लोक कशा पद्धतीने घेतात तो त्यांचा कॉल आहे. स्पोर्टिंगली घेतात की कसं घेतात, परंतु तुझ्यासाठी विनोद या संकल्पनेला काय परिमाण आहेत तुझ्या लेखी? मी जेव्हा विनोद करतो तेव्हा समोरचा माणूस मनमुराद हसला पाहिजे, तो हर्ट झाला नाही पाहिजे, एवढंच. किंवा कुठलाही वर्ग, एक माणूस नाही, कुठलाही वर्ग समाजातला हर्ट झाला नाही पाहिजे, त्यांनी तो विनोद एन्जॉय केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे अशा अनेक कलाकृती आहेत, जसं वराड निघाल लंडनला, ज्याच्यामध्ये माणसं एन्जॉय करतात, कुणी हर्ट नाही होत. तर मला असं वाटतं की विनोद हा त्या प्रकारचा असावा, बिलो द बेल्ट नसावा, तो फॅमिलीने एन्जॉय करावा, असा असावा, या मताचा मी आहे. वेगळा विचार करणारी सुद्धा लोक आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार करावा, मी माझ्या पद्धतीने. नाही, पण आतापर्यंत तुमच्या विरोधाने फक्त मनोरंजनच केलेलं आहे सगळ्यांचं, हे सगळेजण स्वीकारतीलच. पण जाता जाता पावटॉलॉजी विषयी काय आवाहन असेल? 11 एप्रिलला येते फिल्म आणि तुम्ही ग्रुपनी जा आणि एकत्र हा सिनेमा नक्की बघा. खूप खूप शुभेच्छा आणि खूप वेळात वेळ काढून मुलाखत दिलेली आहे. धन्यवाद. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.